हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड इव्हनिंग याच्यासाठी कारण आज मी संध्याकाळी शूट सुरू करते आहे. मी आत्ताच आली आहे ऑफिसमधून आणि आल्यानंतर मी आज तुम्हाला इथली एक गमतीशीर गोष्ट दाखवणार आहे जी मला खरंच खूप इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल वाटली. की ह्या ज्या आमच्या रिकाम्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स आहेत, सर्व 10 बॉटल्स, हे सर्व इथे रिसायकल होतं आणि आम्ही हे सर्व स्टोअर करून ठेवतो. संपल्यानंतर एका बॅगेत राहू देतो आणि मग 2-3 महिन्यानंतर ते खूप जास्त बॅग भरली का मग आम्ही ते रिसायकल करायला जातो. तर मी तुम्हाला दाखवते का ते कसं रिसायकल करायचं. तर इथल्या प्रत्येक स्टोअर्समध्ये हे असं रिसायकलिंग मशीन असतं ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की 10 आणि बॉटल्स हे दोन्ही यांचे ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला काहीच करायचं नसतं, फक्त यायचं आणि डायरेक्ट बॉटल्स टाकायला सुरुवात करायची. जसे आपण बॉटल्स टाकायला जातो तिकडे काउंट सुरू होतो आणि मोठ्या बॉटल असतील तर आपल्याला 2 रुपये मिळतात, छोट्या बॉटल्सला 1 रुपया इथल्या करन्सीप्रमाणे मिळतात. तर तुम्ही बघू शकता जसे मी बॉटल्स टाकते आहे तसे तिकडे पैसे पण वाढत चालले आहे. तर तुम्हाला मी दाखवलं आहे की छोटे 10 आणि मोठे बॉटल्स तर माझे इथे झाले होते 47 क्रोन्स. तर याची मग इथे मी पे आउटचं बटन दाबलं, मग येते अशी रिसिप्ट आणि मग ही रिसिप्ट घेऊन आपल्याला जायचं असतं काउंटरकडे आणि तिथे मग मिळतात पैसे. आणि हे सर्व झाल्यानंतर आता मी निघाली आहे घरी कारण मला तेवढंच एक काम होतं आत्ता, फक्त बाहेर ते केलं आणि मी आत्ता चालली आहे घरी. आणि घरी गेल्यावर मी करणार आहे डिनरची तयारी. तर आता हे आमचं आहे मेन डोअर फ्रंट साईडचं. मी दरवेळेस तुम्हाला बॅक साईडचं डोअर दाखवते पण ह्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं आहे माझ्या बिल्डिंगचं फ्रंट साईडचं डोअर. तर आज डिनरमध्ये मी बनवणार आहे कढी खिचडी आणि शेवगाचं सूप. तर आधी मी कुकर लावणार आहे, त्याच्यामध्ये ह्या ज्या शेवगा आहेत थोड्याशा त्या मी कढीसाठी वापरणार आहे आणि जास्त शेवगाचं सूप बनवणार आहे. तर शेवगा जो सूपसाठी आहे तो मी पूर्ण सालून घेतला आहे आणि कढीसाठीचा साललेला नाही आहे. तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे थोडं आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकणार आहे दोघांमध्ये. आणि मग हे दोन्ही मी कुकरला शिजवून घेणार आहे आणि खूप जास्त शिजवून घेणार आहे की गाळ झाला पाहिजे कारण सूपला आपल्याला तसंच लागतं पूर्ण गाळ झालेला असा. आणि आता हे मी दोन्ही भांडे एकावर एक कुकरमध्ये लावून घेते आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेईल मी. तर मला याच्यासाठी लागतील 10 ते 15 मिनटं. मी डिनरची प्रिपरेशन करत होती तोपर्यंत माझी लहान मुलगी मस्त असं ऑरेंज ज्यूस बनवते आहे. तिला याच्याने बनवायला खूप मजा वाटते म्हणून ती याच्याने बनवते आहे, सर्वांना सर्वसुद्धा करणार आहे ती. तर आपण बघूया तिचा हातचा ऑरेंज ज्यूस कसा बनतो. तर तिने हे सर्व स्क्विश करून घेतलेले आहे आणि नंतर मी थोडंसं अजून प्रेस करून तिला हेल्प केली. आणि तिथे आता हिने ग्लासेससुद्धा घेतलेले आहेत छोटे कप्स आणि आता त्याच्यामध्ये ती आपल्याला सर्व करणार आहे. तर तिने 2 ऑरेंजेसचा ज्यूस काढला होता. तर तोपर्यंत मी इकडे डिनरसुद्धा सर्व करून घेतला. तिचा आधी ऑरेंज ज्यूस पिला होता, खूप छान झाला होता, ॲडिशनल शुगर न टाकता प्लेन ऑरेंज ज्यूस. आणि आता तुम्हाला मी दाखवते मी डिनरमध्ये कसं बनवलं आणि काय बनवलं आहे. तर हे तुम्ही बघा मी कसं सर्व केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की काय आहे. मी कढी यावेळेस दुसऱ्या वेगळ्या पद्धतीची बनवली आहे. कढीमध्ये शेवगा आणि भजीसुद्धा टाकलेली आहे मी यावेळेस. तर ही आहे कढी, शेवगा आणि भजीची खिचडी कढी. आणि इकडे आहे फोडणीची खिचडी, मसाले भात आणि त्याच्याचबरोबर मी बनवलेलं आहे थोडंसं शेवग्याचं सूप मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं पण ते खरंच खूप चविष्ट आणि छान असं झालं होतं. मला तर खूप आवडलं होतं कारण शेवग्याचं सूप आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं, त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. तर मी तर सजेस्ट करेल आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही शेवग्याचं सूप पिलं पाहिजे. तर हा होता माझा आजचा दिवस. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, हॅव अ नाईस डे, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.